गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यातील आणि शहरामधील वेगवेगळ्या भागांमध्ये पाण्याच्या मोटर आणि बांधकाम साहित्य चोरी होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या। यामुळे या चोरट्यांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान धुळे पोलिसांसमोर उभं ठाकलं होतं। दरम्यान सातत्यानं होत असलेल्या चोरीच्या घटना गांभीर्यानं घेत पोलिसांनी तपास सूत्र फिरवत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पाण्याच्या मोटर आणि बांधकाम साहित्य चोरी प्रकरणी आकाश बबन ठाकरे आणि संतोष हिरामण ठाकरे या दोघा जणांना ताब्यात घेतले। दरम्यान त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून 1,04,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं। सूरज झिनक मल्ला यांनी देवपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती। बांधकाम साहित्य त्यांच्या साईटवरून चोरी गेल्याची। त्या अनुषंगाने 2 टीम आपण तात्काळ घटनास्थळी रवाना करून आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते। पोलीस हेड कॉन्स्टेबल चेतन बोरसे यांना गोपनीय माहिती मिळाली की आकाश उर्फ सोनू बबन ठाकरे राहणार इंदिरानगर वाडी बोकर रोड व त्याचा साथीदार संतोष हिरामण सोनवणे राहणार महिंदळे तालुका जिल्हा धुळे ह्या दोघांनी अशा प्रकारच्या चोऱ्या केल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्याप्रमाणे दोन्ही आरोपींना चौकशी कामी ताब्यात घेतले असता त्या दोन्ही आरोपींनी आत्तापर्यंत चोरी केलेल्या एकूण 1 लाखाचा मुद्देमाल त्यांनी काढून दिलेला आहे, आपण हस्तगत केला आहे त्यांच्याकडनं। त्यामध्ये कटर, हॅमर मशीन, राउटर मशीन, त्याच्यानंतर वाइंडर मशीन, सर्व्हिस वायर, पाण्याच्या मोटर अशा आणि त्यांनी गुन्ह्यामध्ये वापरलेली प्लॅटिना मोटरसायकल हे सर्व आपण ताब्यात घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे यातील मुख्य आरोपी आकाश बबन ठाकरे याच्यावर यापूर्वी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये 6 गुन्हे दाखल आहेत। त्यामध्ये देवपूर आणि पश्चिम देवपूर या ठिकाणी 5 गुन्हे दाखल आहेत आणि इगतपुरी मनमाड रेल्वे यांनी सुद्धा एक त्याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केलेला आहे। सदर आरोपी यांना ताब्यात घेऊन मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी देवपूर पश्चिम पोलीस स्टेशन येथे ताब्यात देण्यात आले। दरम्यान या आरोपींमधील आकाश ठाकरे याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये 6 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून त्याची देखील उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। ही कारवाई धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस पथकानं यशस्वीरित्या पार पाडली असून पोलिसांच्या या कार्यवाहीचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।